आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। गुरुदत्तचे ऊस उत्पादक गणेश पाटील यांनी घेतलं एकरात 116 टनाचे उत्पादन। को 86-032 वाणाचे डेमो प्लॉट योजनेतून अनेक शेतकरी विक्रमाच्या वाटेवर। महानकारी न्यूज चॅनलच्या कृषी क्रांती कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याचे सैनिक टाकळी येथील शेतकरी गणेश इंद्रावत पाटील यांनी विक्रमी ऊस उत्पादनाची शेती। टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याच्या स्थापनेमुळे तालुक्यात हरित क्रांती निर्माण झाली। कारखान्याचे संस्थापक चेअरमन कैलासवासी भगवानराव घटगे यांनी अथक प्रयत्नातून गुरुदत्त शुगरची स्थापना केली। आता याच साखर कारखान्याचे अनेक ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शेतात एकरी 100 टनाहून अधिक उत्पादन घेत आहेत। आपण पाहणार आहोत शेतकरी गणेश पाटील यांची शेती। येथे अधिक माहिती देत आहेत गुरुदत्त साखर कारखान्याचे PRO विकास चौगुले। पाहूया काय म्हणतात ते। नमस्कार, महानकारी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण कृषी क्रांती या कार्यक्रमात पाहणार आहोत गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी या कारखान्याचे सैनिक टाकळी येथील शेतकरी गणेश इंद्रावत पाटील यांनी आपल्या 86-32 या वाणाचं 60 गुंठ्यामध्ये 114 टनाचे उत्पादन घेतलेलं आहे। एकरी जर सरासरी जर विचार केला तर गणेश इंद्रावत पाटील यांनी 1 एकरमध्ये 116 टनाचं उत्पादन घेतलेलं आहे। आणि हे उत्पादन घेण्यासाठी त्यांना गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडीच्या शेती विभागाचं त्याचबरोबर मॅनेजमेंटचं देखील त्यांना सहकार्य लाभलेलं आहे। गणेश पाटील यांनी एकरी 116 टनाचं उत्पादन कसं घेतलं याचा आढावा आपण आजच्या ह्या कृषी क्रांती या भागामध्ये आपण घेणार आहोत। गुरुदत्त साखर कारखान्याचे शेतकरी गणेश पाटील यांनी आपला खोडवा ऊस तुटून गेल्यानंतर जून 2017 मध्ये आडसाली लागण केली। माझं नाव गणेश इंद्रावत पाटील, सैनिक टाकळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। मी आता गेली 14 वर्ष झालं गुरुदत्त कारखान्याला ऊस पाठवत आहे, कारण की त्यांचं मोलाचं सहकार्य आतापर्यंत मला लाभत आलेलं आहे। माझं क्षेत्र 60 गुंठे आहे। 60 गुंठ्याचा गट नंबर 1338 हा गट नंबर आहे। त्या गट नंबरमध्ये मला 174 टन ऊसाचं उत्पादन भेटलं आहे। सरासरी पाहता एकरी 116 टनाचं उत्पादन भेटत आहे। हे सर्व करत असताना मला गुरुदत्त कारखान्याचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे। घोरपडे साहेब, परत नायकोडे साहेब, नल्लवडे साहेब यांचं मोलाचे सहकार्य मला लाभत आहे। लागण करण्यापूर्वी गणेश पाटील यांनी शेतातील खोडवा ऊस कारखान्यास गळीतास गेल्यानंतर ऊसाची आडवी उभी नांगरट करून जमीन तापवत ठेवली। त्यानंतरच्या सर्व प्रक्रिया शेती विभागाच्या सल्ल्यानुसार केल्या। 10 जानेवारी या रोजी तुटून गेल्यानंतर मी पालाकुट्टी करून रोटरच्या सहाय्याने बुकना केलेला आहे। परत त्यानंतर मशागत करत असताना परत ढेंच्या टाकून मी ढेंच्या टाकलेला आहे। ढेंच्या टाकून झाल्यानंतर 50व्या दिवशी रोटरच्या सहाय्याने मी बुकना करून टाकलेला आहे। ढेंच्या बुकना करून झाल्यावर पलटी मारून रान तापत ठेवलेलं आहे। पलटी मारून झाल्यानंतर परत रोटरने बुकना करून आणि उभी आडवी पलटी मशागत करून रान सोडलेलं। हे करत असताना सर्व गुरुदत्त कारखान्याचे सहकार्य लाभत आहे। माझ्या ऊसाची सरी 5 फूट सरीचं अंतर आहे। 5 फूट सरी सोडत असताना त्यामध्ये ऊसाची लागण 1 जून या रोजी केलेली आहे। गुरुदत्त कारखान्याच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळेच आपण 116 टनाचे विक्रमी ऊस उत्पादन घेऊ शकलो, असे सांगत शेतकरी गणेश पाटील यांनी कारखान्याचे आभार मानले। माझी ऊसाची वाण 86-32 या जातीचा ऊस मी लागण केलेला आहे। लागण करत असताना 5 फुटी सरीवर मी लागण केलेली आहे। त्यानंतर 1 फूट अंतराला 1 डोळा पद्धत मी 5 फुटी सरीवर लागण केलेली आहे। परत लागणीच्या अगोदर बेसळ डोस म्हणून पहिला त्रिमूर्ती गुरुदत्त कारखान्याची त्रिमूर्ती सेंद्रिय खत 6 पोती, इफ्को 3 पोती, परत हुमिक ॲसिड 5 किलो, रिझन फर्टेरा 5-5 किलो असा बेसळ डोस करून टाकून दिलेला आहे। लागण उगवून आल्यानंतर 30 दिवसांनी कोराजेनची आळवणी करण्यात आली।
आळवणी झाल्यानंतर परत फुटव्या स्थितीला 45 दिवसांनी पहिली फवारणी घेण्यात आली. पहिली फवारणी घेत असताना 1261 1919 GA 6B ही जी फवारणी घेतलेली आहे. त्यानंतर परत आमचे गुरुदत्त कारखान्याचे त्रिमूर्ती आजोटिया PSB यानंतर 45 दिवसांनी गुरुदत्त कारखान्याचे जीवाणू मी आळवणी केलेली आहे. खोडवा ऊस तुटून गेल्यानंतर श्री पाटील यांनी पाचटाच्या बुकण्याबरोबर पूर्व मशागत चांगल्या पद्धतीने केल्याचं शेतकरी गणेश पाटील यांनी सांगितलं. परत तिथून दुसऱ्या डोसला बाळभरणी टायमाला 7व्या दिवशी बाळभरणी करत असताना परत गुरुदत्त कारखान्याची त्रिमूर्ती खत 6 पोती, इफको 10-26-26 4 पोती, 20-20-13 2 पोती, कॅल्शियम नायट्रेट 25 किलो बॅग 1 पोतं, हुमिक ॲसिड 10 किलो, रिझंट फर्टेरा ही अशी बेसल डोस बाळभरणीला मी दिलेला आहे. लागण करतेवेळी त्यांनी 5 फुटी सरी सोडली आणि 1 डोळा पद्धतीने लागण केली. लागणीवेळी त्यांनी बेसल डोस म्हणून गुरुदत्त कारखान्याच्या त्रिमूर्ती सेंद्रिय खताचा वापर केला. परत बाळभरणी झाल्यानंतर दुसरी फवारणी करण्यात आली. दुसरी फवारणी करत असताना 1261 1919 GA आणि IB याची दुसरी फवारणी केलेली. दुसरी फवारणी झाल्यानंतर परत अनेकदा ड्रिपच्या साहाय्याने आमच्या गुरुदत्त कारखान्याचे जैविक जीवाणू सोडण्यात आलेले. हे सर्व सोडून झाल्या परत मोठी बांधणी 100व्या दिवशी मोठी बांधणी करण्यात आली. मोठी बांधणी करत असताना बेसल डोस देण्यात आला. बेसल डोस देत असताना आमच्या गुरुदत्त कारखान्याचे त्रिमूर्ती सेंद्रिय खत 6 पोती, 20-20-13 2 पोती, 19-19 2 पोती, कॅल्शियम नायट्रेट 1 पोतं, मॅग्नेशियम 2 पोती, पोटॅश 2 पोती असं बेसल डोस देण्यात आलेला आहे. गुरुदत्त कारखान्याच्या शेती विभागाचे मार्गदर्शन घेऊन ऊसाची 60व्या दिवशी बाळभरणी केल्याची माहिती शेतकरी गणेश पाटील यांनी दिली. मोठी भरणी झाल्यानंतर परत ठिबक हातरून ठिबकच्या साहाय्याने आम्ही गुरुदत्त कारखान्याचे जैविक जीवाणू सोडलेले आहेत. परत गरजेनुसार पाटपाणीही आम्ही दिलेले आहे. हे सर्व करत असताना आम्हाला कळून आले की ऊसाची जाडी परत पेरांचे अंतर, कांडींचं अंतर जास्तीत जास्त वाढून आलेलं दिसून आलेलं आहे. बाळभरणीनंतर ऊसाची जाडी आणि फुटवा चांगला वाढू लागला. त्यावर त्यांनी आळवण्या आणि फवारण्या करून 100व्या दिवशी मोठी भरणी केली. हे सर्व करत असताना मी जास्तीत जास्त सेंद्रिय खताकडे भर दिलेला आहे. गुरुदत्त कारखान्याचे सेंद्रिय खत एकरी 20 पोती मी वापरलेलं आहे. परत हिरवळीचे खतं हे असू करून माझं ह्या जमिनीचा सेंद्रिय खत 1% परत जास्तीत जास्त 1%च्या वर आहे. त्यामुळं मला आत्तापर्यंतचं उत्पादन जास्तीत जास्त भेटत आहे. माझा आत्ता ऊस गुरुदत्त कारखान्याला जात आहे. ह्या ऊसाची कांड्यांची संख्या 45 ते 48 आहे आणि सरासरी वजन पाहता तर 4 ते 4.5 किलो इतकं वजन भरत आहे. ऊसासाठी शेतकरी गणेश पाटील यांनी गरजेनुसार पाटपाणी ठिबक सिंचनाचा वापर केला. ठिबक सिंचनाद्वारे त्यांनी ऊसाला जैविक खताचा पुरवठा केला. माझं आता उत्पादन पाहता खर्च तर माझे 1 एकरासाठी आता आलेला खर्च 90,000 ते 1 लाख रुपये आलेला आहे. हे पाहता तर आता माझं एवढं खर्च करून माझे एकरी उत्पादन 116 टनाला गेलेलं आहे. मी ह्याच्या अगोदर एवढा खर्च करून सुद्धा माझं 70 ते 75 टनापर्यंतच मी उत्पादन काढू शकत होतो. आता गुरुदत्त कारखान्याचे शेती अधिकारी जाधव साहेब, नायकुडे साहेब, नलवडे साहेब यांचं मार्गदर्शन घेऊन मी आता मला त्यांचं गुरुदत्त कारखान्याचं मोलाचे सहकार्य लाभत आहे. कारण की मला आत्ता उत्पादन पाहता तर 50 टनाचा जास्तीत जास्त उत्पादन गुरुदत्त कारखान्यामुळे मला मिळत आहे. गणेश पाटील यांनी ऊस शेतीसाठी रासायनिक खताच्या ऐवजी गुरुदत्त कारखान्याची त्रिमूर्ती सेंद्रिय खते तसेच जैविक खतांचा वापर केल्याने त्यांच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1%च्या पुढे गेला. तसेच कांड्यांची संख्या 45 इतकी झाली. मला आता हे ऊसाचं उत्पादन
मिळण्यासाठी गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाडगे साहेब, परत राहुल साहेब यांनी जी योजना आता राबवलेली आहे त्या योजनेतूनच हे मला आत्तापर्यंतचं उत्पादन जास्त मिळण्यासाठी फायदा झालेला आहे आणि मी त्यांचं आता उत्पादन जास्त मिळाल्यामुळे त्यांचं मी आभार मानत आहे. शेतकरी गणेश पाटील यांचा पूर्वी एकरी 90,000 ते 1 लाख खर्च येऊन एकरी 70 ते 75 टन उत्पादन मिळत होते. मात्र गुरुदत्त कारखान्याच्या योग्य वेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांचं यापूर्वीच्या खर्चात एकरी 116 मेट्रिक टनाचं उत्पादन निघालं आहे. गुरुदत्त कारखान्याच्या डेमो प्लॉट बरोबरच इतर अनेक चांगल्या ऊस विकास योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी माझ्यासारखे एकरी 100 टनाहून अधिक ऊसाचं उत्पादन घ्यावं असं आवाहन श्री पाटील यांनी शेतकऱ्यांना केलंय. माझं शेतकऱ्यांनी एवढंच सांगणं आहे, आपलं गुरुदत्त कारखान्याचं जे मार्गदर्शन आहे, गुरुदत्त कारखान्याचे शेती अधिकारी आपल्यासाठी बांधावरून येऊन मार्गदर्शन करत आहेत. त्यांचं मार्गदर्शन घेऊन आतापर्यंत जसं मी 116 टनापर्यंत गेलो आहे तसं तुम्ही सुद्धा 100 टनाच्या वर जावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि हे करत असताना सर्व शेतकऱ्यांनी गुरुदत्त कारखान्याचं मार्गदर्शन घ्यावं. गुरुदत्तच्या प्रत्येक शेतकऱ्याला माती पाणी परीक्षणापासून ऊस गळीतात जाईपर्यंत शेती विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे मार्गदर्शन केले जाते. नमस्कार, माझे नाव रामचंद्र महादेव नाईकवाडे, राहणार शेरशाह. मी गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी या कारखान्यामध्ये शेती विभागाकडील टाकळी सेंटरला सेंटर प्रमुख या पदावर काम करीत आहे. आमच्या कारखान्यामार्फत ऊस विकास 100 टनाच्या वरील याच्यासाठी डेमोसाठी आम्ही प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना योग्य वेळी जाऊन बांधावर जाऊन मार्गदर्शन करत असतो. आमचा स्टाफ, आमचे ऊस विकास अधिकारी घोरपडे साहेब, शेती अधिकारी जाधव साहेब आणि मी स्वतः प्लॉटवर जाऊन फवारण्या, आळवण्या, खतं, बेसल डोस, भरणीचा डोस किंवा काही कीटकनाशके फवारणी इत्यादी आम्ही 15 ते 20 दिवसाच्या आत जाऊन त्यांना ताबडतोब त्या पद्धतीने करण्यास भाग पडलो असतो. तसेच आमच्या कारखान्याच्या चेअरमन साहेब माधवराव घाटगे साहेब यांचं प्रत्येक शेतकरी भागातला हा 100 टनाच्या वर उत्पादन कसं घेईल हे त्यांचं एक स्वप्न साकारण्यासाठी आमच्या शेती खात्यातील सर्व स्टाफ, शेती अधिकारी, माननीय एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुलदादा यांच्यासह पूर्ण क्षमतेनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत बांधापर्यंत आम्ही सगळे आमच्या कारखान्याचे उपलब्ध असलेले जीवाणू खते, सेंद्रिय खते, रासायनिक खते इत्यादी आम्ही मार्गदर्शन करून त्यांना लागेल त्या ह्याच्या डोसप्रमाणे, माती परीक्षणच्या रिपोर्टाप्रमाणे आम्ही त्यांना पुरवत असतो. डेमो प्लॉट योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचे एकरी 100 टनाहून अधिक उत्पादन निघण्यासाठी गुरुदत्तचे कर्मचारी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून माझ्या सेंटरकडील टाकळी येथील गणेश इंद्रावण पाटील बंद्री यांनी 86-032 अडसाली लागण आमच्या मार्गदर्शनाखाली करून आमच्या कारखान्याचे जीवाणू, जैविक खते, सेंद्रिय खते, रासायनिक खते इत्यादीचा वापर करून 60 गुंठ्यामध्ये 174 टन ऊस काढला. त्याचा म्हणजेच 1 एकरमध्ये 116 टन ॲव्हरेज पडलेला आहे. ह्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांनी आमच्या कारखान्याला शेती ऊस विकास योजनेमधून लाभ घेऊन प्रत्येकजण आपलं उत्पादन वाढवून जास्तीत जास्त आर्थिक लाभ करून घ्यावा हीच आमच्या चेअरमन साहेबांची कळकळीची विनंती आहे. गुरुदत्त शुगर्सच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे इथला ऊस उत्पादक शेतकरी सुखावला असून जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी ऊस उत्पादकात चढाओढ लागली आहे. गुरुदत्त शुगर्सचे PRO विकास चौगुले हे थेट शेतातून अधिक माहिती देत आहेत. पाहूया काय म्हणतात ते. तर आपण पाहिलं की गुरुदत्त कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी गणेश इंद्रावण पाटील यांनी गुरुदत्तच्या ऊस विकास योजनेअंतर्गत
डेमो प्लॉटमध्ये भाग घेतला आणि डेमो प्लॉटमध्ये भाग घेतल्यापासून स्लीप बॉय पासून शेती अधिकारी किंबहुना कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल गाडगेने देखील यांच्या प्लॉटला व्हिजिट देऊन उत्पादन घेण्याबद्दल माहिती घेतली। थोडक्यातच असं मला इथं सांगावं लागेल की कारखान्याच्या अधिकारीपासून स्लीप बॉयपासून कारखान्याच्या मॅनेजमेंटचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपर्यंत प्रत्येक स्टाफ प्रत्येक मॅनेजमेंटमधले अधिकारी लोक यांच्या प्लॉटला येऊन मार्गदर्शन करून हे उत्पादन घेण्यासाठी त्यांनी भाग पडले। याचाच अर्थ की गुरुदत्त कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन हे 100 टनाच्या वरती कसं जाईल हा प्रयत्न गुरुदत्त कारखान्याच्या प्रशासनाचा राहिलेला आहे। त्यामुळे गणेश पाटलासारखे अनेक शेतकरी गुरुदत्त कारखान्यामध्ये तयार होत आहेत किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांचं उत्पादन वाढत आहे। जर एखादा शेतकरी 60-70 टनाचं उत्पादन घेत असताना गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून तो 116 टनावरती उत्पादन घेण्याचं उदाहरण म्हणजे गणेश इंद्रावण पाटील यांचं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात गुरुदत्तचं मार्गदर्शन घ्यावं आणि आपलं जास्त उत्पादन घेऊन आपली आर्थिक हित साध्य करावं। गुरुदत्त शुगर्सच्या विविध ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपले ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करत असून त्यांना शेती विभागाचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याची प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली।